तर लॉ विथ विधी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जर आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे कायद्याविषयीचे नवनवीन व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील। आपण इथून मागे बरेचसे व्हिडिओज बनवलेले आहेत की पती पत्नीविषयी असतील किंवा मग कॉल रेकॉर्डिंगबद्दल असेल, पोडगीबद्दल असतील किंवा मग महिलांच्या कायद्यातले जे अधिकार आहेत त्याच्याबद्दलही आपण बरेचसे व्हिडिओज बनवलेले आहेत। जर आपण ते व्हिडिओज पाहिले नसतील तर पहा व चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे कायद्याविषयीचे नवनवीन व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील। व आपल्या नातेवाईकांना जर त्याची गरज असेल तर आपल्या या चॅनलचे व्हिडिओज त्यांना शेअर करा, म्हणजे कायद्याविषयीचे ज्ञान अगदी मोफत व सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की हिंदू वारसा कायदा 1956 मध्ये जे हिंदूची हिंदू कोणास म्हणावे याची जी व्याख्या दिली आहे ती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। म्हणजे हिंदू वारसा कायदा 1956 याच्यामध्ये हिंदू कोणास म्हणावे हे स्पष्ट केलेले आहे। तर या कायद्याच्या अंतर्गतच आपण हिंदू कोणास म्हणावे हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर हिंदू ही संकल्पनेची धर्म संदर्भात व्याख्या करणे अतिशय अवघड आहे। हे खूप अतिव्याप्त असून विविधांगी आहे, कारण हिंदू धर्म अतिव्याप्ती असून विविधांगी आहे। तो या कायद्यात अत्यंत व्यापक अर्थाने वापरलेला गेलेला आहे। हिंदू धर्माची व्याख्या ही अत्यंत व्यापक अर्थाने या हिंदू वारसा कायदा 1956 मध्ये वापरली गेलेली आहे। जन्माने हिंदू असलेल्या आणि धर्मानेही हिंदू असलेल्यांना हिंदू म्हणून समजले जाते। म्हणजे जर जन्म तुमचा हिंदू धर्मातच झालेला आहे किंवा धर्माने तुम्ही हिंदू आहात तर तुम्हाला अशा व्यक्तींना किंवा अशा माणसांना हिंदू असलेल्याला हिंदूच समजले जाते। म्हणजे ज्यांचा जन्म झालेला आहे किंवा मग जे धर्माने हिंदू आहेत त्यांना हिंदू म्हणूनच समजले जाते। तर दुसरा कोणकोणत्या अशा आहेत की ज्यांना हिंदू मानलं जातं? वीरशैव, लिंगायत, जैन, बुद्ध, शीख वगैरे सर्व जमातींचा आणि समाजांचा हिंदूमध्ये समावेश झालेला असल्यामुळे हिंदू कोणाला म्हणायचे आणि हिंदू कोणास मानायचे हा वाद संपुष्टात आलेला आहे। म्हणजे बरेचसे वीरशैव, लिंगायत, जैन, बौद्ध, शीख सर्व जमातींचा हिंदूमध्ये समावेश झाल्यामुळे जो वाद होता की हिंदू कोणाला म्हणायचे किंवा हिंदू कोणाला मानायचे हा वाद संपुष्टात आलेला आहे। इतकंच नव्हे तर पती पत्नीमध्ये एक जण जर परधर्मीय असेल आणि एक जण जर हिंदू असेल तर त्यांचं जे होणारं अपत्य आहे, म्हणजे समजा एक पती जर हिंदू असेल, पत्नी जर परधर्मीय असेल तर त्या दोघांपासून त्यांचं लग्न झालेलं असेल आणि त्यांच्या दोघांमधून जे अपत्य होईल त्याला हिंदूच समजले जाईल। समजा जर पत्नी हिंदू असेल आणि पती परधर्मीय असेल तरीही त्या दोघांना जे अपत्य होईल ते हिंदूच समजले जाईल। तर आपण आता पाहणार आहोत की हिंदू धर्माच्या ह्याच्यामध्ये कोणकोणते असे समाज येतात किंवा कोणकोणत्या समाजांचा याच्यामध्ये समावेश होतो हे आपण आता पाहणार आहोत। तर पहिला आहे की धर्माने हिंदू, शीख, जैन किंवा बुद्ध असलेल्या सगळ्या व्यक्ती या वर्गात हिंदुइझम, शीखिझम, जैनिझम किंवा बुद्धिस्ट यांचा समावेश होतो। हिंदू कोणास म्हणावे तर धर्माने जे हिंदू असतील, शीख असतील किंवा जैन किंवा बुद्ध असलेल्या सगळ्या व्यक्ती हिंदू या धर्मामध्ये येतात। या वर्गात हिंदुइझम, शीखिझम, जैनिझम किंवा बुद्धिस्ट यांचा समावेश होतो। दुसरं आहे की अशा सर्व व्यक्ती की ज्यांचा जन्म हिंदू किंवा शीख किंवा जैन किंवा बुद्धिस्ट मातापितापासून झालेला आहे। म्हणजे एखादा पत्नी किंवा पती दोघं जर हिंदू धर्मातले असतील, म्हणजे समजा जैन धर्मातले असतील, शीख धर्मातले असतील, बुद्धिस्ट धर्मातले असतील, या मातापित्यापासून जर एखाद्याचा जन्म झालेला आहे, जर मातापित्यापैकी एक जण जरी हिंदू असेल किंवा आणि त्या बालकाला हिंदू म्हणूनच वाढवलेले असेल तर त्याचा हिंदू म्हणूनच त्याला समजले जाईल। म्हणजे समजा दोन्ही पण हिंदू असतील तरी त्या मुलाला हिंदूच समजले जाईल।
जर आईवडिलांपैकी दोघांमधील एक जण जर हिंदू असेल आणि त्याला हिंदू म्हणून त्या अपत्याला जर हिंदू म्हणून वाढवलेलं असेल तर त्याला हिंदूच समजले जाईल. म्हणजे हिंदू कोणाच म्हणावे तर जो व्यक्ती हिंदू आईवडिलांच्या पुढे जन्म घेतलेला असेल त्या अपत्याला हिंदूच मानले जाईल. आणि दोघांपैकी एक जण म्हणजे आईवडिलांपैकी दोघांपैकी एक जण जर हिंदू असेल तरीही त्यांना हिंदूच त्या अपत्याला आणि त्या अपत्यालासुद्धा त्यांनी हिंदू म्हणून वाढवलेलं असेल, त्या हिंदूंचे संस्कार केलेले असतील तर त्याला आपण हिंदूच समजले जाते. तर तिसरं आहे तर ते बालक हिंदूच असते. या वर्गात मात्या पित्यापासून जन्मलेल्या औरस किंवा अनावरस बालकांचा समावेशसुद्धा होतो. किंवा आता चौथा आहे ज्या व्यक्ती मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी किंवा ज्यू नाहीत आणि भारताच्या रहिवासी असून ज्यांना अन्य दुसरा कायदा लागू नाही अशा व्यक्ती सर्व हिंदूमध्ये येतात. म्हणजे ज्या व्यक्ती ज्या मुस्लिम नाही आहेत, ख्रिश्चन नाही आहेत, पारसी नाही आहेत किंवा ज्यू नाही आहेत आणि त्यांचा भारतात रहिवासी असून भारतात ते राहायला आहेत आणि ज्यांना अन्य दुसरा कुठलाच कायदा लागू होत नाही, हिंदू कायदा लागू बाकी दुसरा कोणताच कायदा लागू होत नाही अशा सर्व व्यक्ती ह्या हिंदू मानल्या जातील. जी कोणी व्यक्ती हिंदू धर्माच्या कोणत्याही प्रकारातील किंवा विस्तारातील असेल ती हिंदूच होय. म्हणजे जवळपास 5000 वर्ष अस्तित्वात असलेल्या हिंदू धर्माच्या अनेक टप्प्यातून गेलेल्या आहेत. वेळोवेळी झालेले मतभेद, नवनवीन कल्पना आणि काही वेळा तर एकमेकांविरुद्ध असलेले विचार, प्रत्यक्ष विरोध त्यांच्यातून जो अस्तित्वात आलेला आहे. म्हणजे जी कोणी व्यक्ती हिंदू धर्माच्या कोणत्याही प्रकारातील विस्तारातील असेल तर ती हिंदूच मानली जाईल. म्हणजे आता आपण पाहिलं की आपण हिंदू कोणाकोणाला म्हणावे तर पहिला आहे की जो हिंदू म्हणून जन्म घेईल किंवा मग जो धर्माने हिंदू असेल त्याला आपण हिंदूच समजतो. दुसरं आहे की शीख, जैन, बुद्ध असलेल्या सगळ्या व्यक्ती ज्या या वर्गात येतात की इझम, शीखिझम, जैनिझम किंवा बुद्धिस्ट यांचा सगळ्यांचा समावेश हा हिंदू धर्मामध्ये होतो. अशा व्यक्तींचा ज्यांचा जन्म हिंदू, शीख, जैन किंवा बुद्धिस्ट मात्यापित्यापासून झालेला आहे त्या अपत्यसुद्धा हिंदू म्हणूनच मानले जाईल. जर एखादा व्यक्ती म्हणजे पत्नी जर हिंदू असेल, पती जर परधर्मी असेल तरी त्यांचं अपत्य हे हिंदूच मानलं जाईल. त्या अपत्याला जर हिंदू म्हणून वाढवलेलं असेल तर त्या अपत्याला सुद्धा आपण हिंदू म्हणूनच समजले जाते. तर ज्या व्यक्ती मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी किंवा ज्यू नाहीत, ज्या व्यक्ती ह्या धर्मामध्ये नाहीत व ते भारतामध्ये रहिवासी आहेत व त्यांना दुसरा कुठलाच कायदा लागू होत नाही ते सर्वसुद्धा हिंदू म्हणूनच समजले जाईल. जी कोणी व्यक्ती हिंदू धर्माच्या कोणत्याही प्रकारातील किंवा विस्तारातील असेल ती पण हिंदूच मानली जाईल. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की हिंदू वारसा कायदा 1956 हिंदू कोणास म्हणावे याची व्याख्या दिलेली आहे ती आपण पाहिलेली आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेल की हिंदू समाजामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आहे. जर आपल्याला व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.